दिवसेंदिवस पत्रकारांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत। काल नाशिकमधील पाथर्डी फाट्याकडून देशदूतचे पत्रकार निशिकांत पाटील हे अंबडकडे येत असताना पाथर्डी फाट्यावरील पाणीपुरवठ्याच्या टाकीजवळ मोठी गर्दी दिसून आली। या गर्दीच्या ठिकाणी त्यांनी जाऊन बघितले असता पाणीपुरवठा विभागाचे 4 कर्मचारी या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत होते। यावेळेस अनेक नागरिक या ठिकाणी गर्दी बघत होते। निशिकांत पाटील यांनी आपला मोबाईल फोटो काढण्यासाठी काढला असता त्यांच्यावर या 4 जणांनी हल्ला केला। यावेळेस त्यांच्या हाताला दुखापत झालेली आहे, तसंच छातीला देखील ओरखोडे लागलेले आहेत। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभाचा आवाज दाबला जाण्याचा प्रयत्न काही कर्मचारी करत आहे। देशदूतचे पत्रकार निशिकांत जाधव यांनी संरक्षण कायद्याअंतर्गत अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी व ACP आखाते साहेब पुढील तपास करत आहेत। या घटनेचा सर्व क्षेत्रातून निषेध केला जात आहे। पत्रकारावरील या हल्ले थांबली पाहिजे आणि या हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सर्व क्षेत्रातील पत्रकार करत आहे। आपण बघता आहोत हात सुजलेला आहे आणि बघा हा छातीवर मारलेला आहे, या ठिकाणी ओरखडे लागलेले आहेत आणि पाथर्डी फाट्यावरील या पाण्याच्या टाक्यांजवळ गुंडांचा एक अड्डा तयार झालेला आहे। नेहमीच या ठिकाणी गुन्हेगार वृत्तीचे काही नागरिक युवक दारूच्या बाटल्या आणून या ठिकाणी दारू पित असतात। पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवण्याची गरज आहे। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व पत्रकार क्षेत्रातून होत आहे।